अगोदर आपण एक लहान जी बेसिक पद्धत आहे त्या पद्धतीने सुरू केलं. ही आपली पहिली पद्धत. आता याला जर सोडलं तर राहते काय तो बघा 1 अधिक 1. ठीक आहे. 5 1 5, 5 आणि 1 झालं 6. 6 छेद किती आलं 5. बरोबर. आता याला सोडायचं. याला जर सोडवलं तुम्ही तर 1 ला 1 अधिक, आता कंसामध्ये 1 याचं व्यस्त रूप होईल. व्यस्त रूप जर झालं इथं गुणाकार, इथं 5 छेद किती 6. ठीक आहे. आता काय होईल समोरच्याचा गुणाकार होईल. समोरच्याचा गुणाकार जर झाला तर 5 आणि 1 6, सॉरी 5 1 5 आणि छेद किती 6. याला परत सोडून घेतलं 6 1 6 आणि 5 किती होतं 11 छेद 6. ही झाली एक पद्धत. आता दुसरी पद्धत काय तर जे काही शेवटचं आहे, शेवटचा जो अपूर्णांक आहे तो पहिल्या सुरू जसंच तसा मांडायचा. मग आता जसंच तसं जर मांडला तर एक पहिलं रूप, याला पहिलं पद समजायचं, याला दुसरं 1 आणि 5. हे बघा पहिला अंश दुसरा छेद. ठीक आहे. पहिलं पद आणि दुसरं पद हे धरलं. आता काय करायचं की ही जी 1 आहे ती असे किती वेळा आहेत हे मोजायचं आपल्याला. किती वेळा आहेत 1 आणि 2 वेळा आहेत. किती वेळा आहेत 2 वेळा. मग पहिल्या सुरू काय करायचं या दोघांची बेरीज करायची. 5 आणि 1 झालं 6. हे झालं तुमचं तिसरं पद. हे काय झालं तिसरं पद. आपल्याला किती 4 सांगितले. बरोबर. म्हणजे 2 1 2 3 आणि 4 3 झाले. आता पुढचं घेत असताना या मागच्या दोघांची बेरीज करून घ्यायची. 6 आणि 5 किती झालं 11. ठीक आहे. आता आपल्याला उत्तर लिहायचं. तर उत्तर लिहित असताना शेवटचं जे आहे ते जशा तसं लिहायचं, त्याच्या मागचं जे आहे ते छेद असताना लिहायचं. आलं का बघा उत्तर या पद्धतीने. ही कन्सेप्ट करायला वेळ लागतो, मात्र या जर शॉर्टकट्सने केला तर कमी वेळेमध्ये